हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 32 द नोबेल मंकी. नोबेल म्हणजे चांगला, मोठ्या मनाचा. मंकी मंकी म्हणजे माकड. इन अ फॉरेस्ट ग्लेड ऑन द ब्लँक्स ऑफ द रिव्हर गंगा देअर वॉज अ टॉल शॅडी मँगो ट्री. आता फॉरेस्ट ग्लेड, ग्लेड म्हणजे फॉरेस्ट म्हणजे जंगल आणि ग्लेड म्हणजे जंगलातली रिकामी जागा. तर जंगलातल्या एका रिकाम्या जागेवरती ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर गंगा म्हणजे गंगा नदीच्या किनाऱ्यावर, बँक्स म्हणजे किनारा, देअर वॉज अ टॉल शॅडी मँगो ट्री. शॅडी म्हणजे ज्याला भरपूर सावली असती, खूप मोठं मँगोचं आंब्याचं झाड होतं. एव्हरी इयर प्रत्येक वर्षी इट बोअर बिग ज्युसी मँगोज दॅट वेअर व्हेरी स्वीट टू टेस्ट. आणि प्रत्येक वर्षी त्याच्यावर खूप मोठे मोठे ज्युसी मँगोज यायचे आणि त्याची टेस्ट पण खूप छान, खूप गोड असायची. इन द फॉरेस्ट देअर लिव्ड हंड्रेड्स ऑफ मंकीज विथ देअर किंग. आणि त्या जंगलामध्ये 100 माकडे राहत होती त्यांच्या राजासोबत. द मंकी किंग वॉज बिगर, स्ट्रॉंगर अँड ऑल्सो वायझर दॅन ऑल अदर मंकीज. तर तो जो मंकी किंग होता, मंकींचा, माकडांचा जो राजा होता, तो खूप बिगर म्हणजे मोठा होता, स्ट्रॉंगर म्हणजे मजबूत होता आणि सगळ्यांपेक्षा वायझर म्हणजे सगळ्यांपेक्षा छान होता स्वभावाने. द मंकीज लव्ड द मँगो ट्री फॉर इट्स स्प्रेडिंग ब्रँचेस, कूल शेड अँड डेलिशियस फ्रूट. मग त्या सगळ्या माकडांना ते आंब्याचं झाड खूप आवडायचं. का आवडायचं? तर त्याच्या स्प्रेडिंग ब्रँचेस म्हणजे त्याच्या फांद्या खूप मोठ्या, खूप लांबपर्यंत पसरलेल्या होत्या. कूल शेड म्हणजे त्याची जी सावली होती ती खूपच थंडगार वाटायची. आणि डेलिशियस फ्रूट म्हणजे त्याचं जे आंब्याच्या झाडाचे जे आंबे होते ते खूपच डेलिशियस, खूपच गोड असायचे. त्याच्यामुळे सगळ्या माकडांना ते आंब्याचं झाड खूप आवडायचं. दे ऑफन प्लेड अबाउट ऑन द ट्री अँड एन्जॉयड इटिंग द टेस्टी मँगोज. ते मग त्या झाडावर खेळायचे आणि त्या झाडावरचे आंबे खायचे. देअर किंग वॉर्न देम. त्यांच्या राजाने त्यांना वॉर्निंग दिली होती. त्यांना सांगितलेलं होतं, डोंट लेट इवन अ सिंगल मँगो फॉल इन टू द रिव्हर. या झाडावरचा एक आंबा सुद्धा खाली नदीमध्ये पडता कामा नये. इफ द करंट कॅरीज इट डाऊन टू द लँड ऑफ मेन दे विल कम हिअर इन सर्च ऑफ द हेवनली फ्रूट अँड डिस्ट्रॉय द पीस इन दिस लँड. त्याने काय सांगितलं होतं की जर ह्या झाडावरचा एखादा जरी आंबा नदीमध्ये पडला तर करंट कॅरीज म्हणजे इथे इलेक्ट्रिक करंट नाही, नदीचा जो प्रवाह आहे, नदीचं जे पाणी जातं की नाही वाहत, त्याला करंट असं म्हटलेलं आहे. मग ते नदीच्या पाण्यामार्फत तो आंबा माणसांच्या जमिनीपर्यंत, जिथं माणसे राहतात तिथं जाईल. आणि मग त्यांना जर समजलं की हे एवढं छान इथे फळ आहे, हेवनली फ्रूट म्हणजे खूपच चांगलं फळ आहे, तर ते त्याच्या शोधामध्ये इथपर्यंत येतील आणि आपल्या जागेवरचं पीस म्हणजे जे शांतता आहे ती डिस्ट्रॉय, नष्ट करून टाकतील. म्हणून या झाडावरचा एकही आंबा ह्या नदीमध्ये पडून देऊ नका, असं त्या मंकी किंगने, माकडांच्या राजाने त्यांना बजावून सांगितलं होतं. वन डे हावेवर अ राईप मँगो फेल इन टू द रिव्हर. आणि एके दिवशी राईप म्हणजे पिकलेला आंबा त्या नदीमध्ये पडला. अँड वॉज कॅरीड विथ द फ्लो ऑफ द सिटी ऑफ बनारस. आणि तो नदीच्या प्रवाहासोबत बनारसमध्ये पोहोचला. इट वॉज फाउंड बाय अ फिशरमॅन हू हॅड नेव्हर सीन एनिथिंग लाईक इट बिफोर. आणि एक जो फिशरमॅन होता म्हणजे मासेमारी करणारा, मासे पकडणारा होता, तर त्याच्या जाळ्यामध्ये तो आंबा आला आणि त्याने कधीही असा आंबा बघितला नव्हता याच्या अगोदर. सो ही प्रेझेंटेड इट टू द किंग. म्हणून त्याने तो आंबा राजाकडे घेऊन गेला. व्हेन द किंग टेस्टेड अ स्लाइस ऑफ द फ्रूट ही लाईक्ड इट व्हेरी मच. जेव्हा राजाने त्या आंब्याचा एक फोड खाल्ली आंब्याची, तर त्याला ती खूपच आवडली. ही शेअर्ड इट विथ हिज क्वीन अँड मिनिस्टर्स. राजाने तो आंबा त्याच्या राणीला आणि त्याच्या मंत्र्यांना दिला. दे ऑल लव्ड इट्स फ्लेवर अँड इन द एंड इट वॉज डिसाइडेड दॅट अ सर्च पार्टी शुड बी सेंट टू फाइंड द ट्री दॅट बोअर सच डिवाइन फ्रूट. मग सगळ्यांना तो आंबा खूप आवडला, त्याची चव खूप आवडली आणि शेवटी त्या सर्वांनी असं ठरवलं, डिसाइडेड म्हणजे ठरवणे, की एक सर्च पार्टी, सर्च म्हणजे शोध करणारी एक सैन्याची तुकडी आपण
ते झाड शोधायला पाठवून द्यायची की ज्याच्यावर इतकं छान सुंदर खूप गोड फळ येत आहे, ते झाडाला शोधायला पाठवून देऊ आपण सैनिक, असं त्यांनी ठरवलं. अ फ्लीट ऑफ रॅफ्ट्स सेल्ड अप द रिव्हर कॅरिंग मेनी ऑफ द कोर्टियर्स अँड द किंग हिमसेल्फ. फ्लीट ऑफ रॅफ्ट्स म्हणजे सैन्याची तुकडी नदीतून बोटीतून जाण्यासाठी तयार झाली आणि त्या सैन्यासोबत खूप सारे कोर्टियर्स म्हणजे दरबारी आणि राजा सुद्धा होता स्वतः. बाय अँड बाय द फ्लीट ऑफ रॅफ्ट्स रीच द फॉरेस्ट ग्लेड ऑन द बँक ऑफ द रिव्हर. आणि ते प्रवास करत करत मग त्या फॉरेस्टच्या त्या जंगलाच्या मोकळ्या जागेवरती नदीच्या किनारी पोहोचले. अँड ऑल्सो फाउंड द मँगो ट्री लॅडन विथ फ्रूट. आणि त्याचबरोबर त्यांना ते आंब्याचं झाड ज्याच्यावर लॅडन विथ फ्रूट म्हणजे खूप सारे आंबे लागलेले होते, ते झाड सुद्धा त्यांना सापडलं. द किंग अँड द कॉर्टियर्स वेअर ओव्हरजॉयड. राजा आणि दरबारी लोकांना खूपच आनंद झाला. When the king's men noticed the monkeys enjoying the fruit, they were annoyed. जेव्हा राजाच्या माणसांनी असं बघितलं की ते मंकी झाडावरती खेळतायत, त्याचे फ्रुट्स खातायत, झाडावरचे आंबे खातायत, तेव्हा त्यांना खूप राग आला. अनॉइड म्हणजे त्यांना खूप राग आला. दे डिसाइडेड टू ड्राईव्ह देम अवे मर्सिलेसली. मग त्यांनी ठरवलं की आपण ह्यांना कुठलीही दया, मर्सिलेसली म्हणजे कुठलीही त्यांच्यावर दया दाखवायची नाही त्या माकडांवर, आणि त्यांना ड्राईव्ह दे म्हणजे पळवून लावायचं. दे सेंट volleys of arrows to kill the monkeys and to scare them away for good. मग त्यांनी काय केलं, volleys of arrows म्हणजे धनुष्यबाणांचा वर्षाव केला त्यांच्यावरती. खूप सारे धनुष्यबाण त्यांच्या दिशेने, माकडांच्या दिशेने मारले, त्यांना घाबरवण्यासाठी. स्केअर म्हणजे घाबरवण्यासाठी आणि त्यांना तिथून पळून लावण्यासाठी. The monkey king swung to the other side of the river and ordered to others to do the same. त्या माकडांच्या राजाने दुसऱ्या साईडला, नदीच्या दुसऱ्या साईडला उडी मारली आणि बाकीच्यांना पण असंच उडी मारायला सांगितलं. Move quickly, save your lives by vanishing deep into the forest on the other bank, he urged. त्याने सांगितलं सगळ्यांना की पटकन या इकडे आणि तुमचा जीव वाचवा. फॉरेस्टमध्ये, व्हॅनिशिंग डीप इन टू द फॉरेस्ट म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूच्या घनदाट जंगलामध्ये आपण लपून जाऊ आणि तुमचा जीव वाचवा, असं त्याने सांगितलं. हाऊएव्हर ही सून रिअलाइज्ड that the river stream was too wide for the others to follow. मग त्याला लवकरच असं समजलं, रिअलाइज्ड म्हणजे समजलं की रिव्हर स्ट्रीम, नदीचा जो पात्र आहे, नदीचं पात्र खूप मोठं आहे दुसऱ्यांना की या साईडला उडी मारायला. आता मंकी किंग हा मोठा होता, बिगर होता, स्ट्रॉंगर होता, म्हणून तो या बाजूने इकडे उडी मारू शकला, पण बाकीचे माकड त्याच्यापेक्षा लहान होते, त्याच्यामुळे ते असे उडी मारू शकत नव्हते. क्विक ॲज लाइटनिंग ही डीड समथिंग व्हेरी अनयुज्युअल. आणि अचानक त्यानं असं काहीतरी वेगळेच केलं ज्याची कोणाला अपेक्षाही नव्हती. कॅचिंग होल्ड ऑफ अ टॉल केन विथ हिज लेग्स ही स्वंग बॅक टू द साईड व्हेअर द अदर मंकीज वेटेड. त्याने काय केलं, इकडं जे केन होता म्हणजे एक काठी होती उंच, त्या काठीला आपल्या पायामध्ये पकडलं आणि परत त्या झाडावरती उडी मारली आणि झाडाची एक फांदी पकडली ज्या साईडला दुसरे माकड त्याची वाट बघत होते. देन ही टूक फर्म होल्ड ऑफ अ ब्रांच ऑफ अ ट्री. आणि त्याने ती जी झाडाची फांदी होती ती घट्ट पकडून ठेवली. दिस वे ही मेड अ ब्रिज अक्रॉस द रिव्हर वेअर हिज ओन विथ हिज ओन स्ट्रॉंग बॉडी. आणि अशा प्रकारे त्याने एक त्या नदीवरती ब्रिज म्हणजे पूल तयार केला. स्वतःच्या स्ट्रॉंग बॉडीचा वापर करून, मजबूत शरीराचा वापर करून त्याने एक पूल बनवला. द मंकी किंग देन ऑर्डर द मंकीज टू रश टू द अदर साइड ओव्हर हिज ओन बॉडी. आणि मग त्या माकडांच्या राजाने सांगितलं की माझ्या शरीरावरून तुम्ही पळत पळत त्या दुसऱ्या साईडला जावा. द मंकीज लॉस्ट नो टाइम इन फॉलोविंग हिज कमांड. आणि मग ह्या दुसऱ्या माकडाने अजिबात वेळ घालवला नाही आणि ते जाऊ लागले. द मंकी किंग्स बॉडी वॉज बीइंग ट्रॅम्पल्ड अपॉन अँड ब्रुश्ड अँड इंजर्ड बाय द रशिंग हॉर्ड्स ऑफ मंकीज. त्या मंकी किंगची
माकडांच्या राजाची जी बॉडी होती, त्याचं जे शरीर होतं, तर ते खूपच ट्रॅम्पर्ड, ब्रुस्ड अँड इंजर्ड, म्हणजे चिरडलं जाऊ लागलं, चेंगरलं जाऊ लागलं, जखमी झालं. कशामुळे? तर हॉर्ड्स ऑफ मंकी, हॉर्ड्स म्हणजे ग्रुप मंकीचा, म्हणजे जे सगळी माकडं त्याच्या अंगावरून जात होती, त्याच्यामुळे ते चेंगरलं गेलं, चिरडलं गेलं आणि जखमी झालं. कोणाचं शरीर? मंकी किंगचं, माकडांच्या राजाचं शरीर. बट ही डिड नॉट वेवर, पण तरी सुद्धा तो तिथून हल्ला नाही. ही केप्ट अ टाईट होल्ड ओव्हर द केन अँड द ब्रँच टिल द लास्ट मंकी लँडेड सेफ्टली ऑन द अदर साइड. त्यानं त्या काठीचा आणि त्या झाडाचा घट्ट पकडून ठेवलेलं होतं. झाडाची ब्रांच घट्ट पकडून ठेवलेली होती, झाडाची फांदी. जोपर्यंत शेवटचं माकड ह्या बाजूने दुसऱ्या बाजूला जात नाही, तोपर्यंत त्याने ते सोडलं नाही. बाय देन ही वॉज बॅडली इंजर्ड अँड हॅड लॉस्ट ऑल हिज स्ट्रेंथ. आणि शेवटी तो खूपच जास्त बॅडली इंजर्ड म्हणजे खूपच जास्त जखमी झाला आणि त्याने त्याची सगळी ताकद गळून पडली. ही फेल डाऊन इन अ स्वून. स्वून म्हणजे चक्कर येऊन तो खाली पडला. द किंग ऑफ बनारस वॉज वॉचिंग दिस विथ अमेजमेंट. बनारसचा राजा होता, तो खूप आश्चर्याने हे सगळं बघत होता. ही वॉज टच बाय द ब्रेव्हरी अँड सॅक्रिफाईस ऑफ द ग्रेट मंकी किंग. त्या माकडांच्या राजाची शूरवीरता आणि त्याचा त्याग बघून बनारसच्या राजाला खूपच गहिवरून आलं. टच्ड म्हणजे त्याच्या मनाला ते खूपच गहिवरून आलं, वाईट वाटलं. ही आस्क्ड हिज मेन टू स्टॉप शूटिंग ॲरोज. मग बनारसच्या राजाने त्याच्या माणसांना बाण सोडणे थांबवायला सांगितले. द अनकॉन्शियस मंकी किंग वॉज जेंटली लिफ्टेड फ्रॉम द बँक ऑफ द रिव्हर अँड प्लेस्ड ऑन अ काउच नियर द किंग ऑफ बनारस. आता तो जो अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध मंकी किंग होता, बेशुद्ध माकडांचा राजा जो बेशुद्ध झालेला होता, त्याला हळुवारपणे उचलण्यात आलं आणि राजाच्या शेजारी ठेवण्यात आलं. द किंग ट्राईड हिज बेस्ट टू रिवाईव्ह द ग्रेट ॲप. ॲप म्हणजे माकडांचा राजा. त्या माकडांच्या राजाला बरं करण्यासाठी, रिवाईव्ह म्हणजे त्याचे प्राण वाचवण्यासाठी बनारसच्या राजाने खूप प्रयत्न केले. आफ्टर अ व्हाईल, थोड्या वेळाने द मंकी किंग स्लोली ओपन हिज आईज. माकडांच्या राजाने हळूच आपले डोळे उघडले. व्हाय डिड यू सॅक्रिफाईस युअर लाईफ इन दिस वे, सेड द किंग ऑफ बनारस. बनारसच्या राजाने मंकी किंगला विचारलं की तू तुझ्या जीवनाचा त्याग कशासाठी का केला अशा प्रकारे, म्हणजे तू या माकडांसाठी स्वतःचा जीव का दिला, असं किंग ऑफ बनारसच्या राजाने माकडांच्या राजाला विचारलं. द मंकीज वेअर ऑल माय चिल्ड्रन. आय एम देअर चीफ अँड गाईड अँड इट इज माय ड्युटी टू प्रोटेक्ट देम. मग माकडांचा राजा म्हणला, ही जी माकडे आहेत ती माझ्या मुलाप्रमाणेच आहेत. मी त्यांचा मुख्य आहे. चीफ म्हणजे मुख्य आणि गाईड म्हणजे मार्गदर्शक, त्यांना रस्ता दाखवणारा आहे. आणि माझी ड्युटी, माझं कर्तव्य आहे की त्यांचं संरक्षण करणे. प्रोटेक्ट देम म्हणजे त्यांचं संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे. दे आर नाऊ सेफ अँड आय डाय अ हॅपी डेथ. ते आता सगळे सुरक्षित आहे आणि मग मी आनंदाने आता मरू शकतो. आय एम ग्लॅड आय कुड डू माय ड्युटी. मला आनंद होत आहे की मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. सो सेईंग, असं म्हणून द ग्रेट ॲप क्लोज्ड हिज आईज फॉर एव्हर. आणि असं म्हणून तो महान राजा होता, महान माकड होतं, त्याने त्याचे डोळे कायमचे बंद केले, म्हणजे तो मरण पावला. द किंग ऑफ बनारस नेव्हर फॉरगॉट द ग्रेट सॅक्रिफाईस दॅट ही हॅड विटनेस्ड. बनारसच्या राजाने हे त्याग जो ह्या माकडाच्या राजाने जो त्याग केला तो कधीही विसरणार नाही, कारण तो त्याचा स्वतः साक्षीदार होता. विटनेस्ड म्हणजे त्याने स्वतःच्या डोळ्याने हे बघितलेलं होतं. थँक्यू.